रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. उन्हाळ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळेला तुम्ही उन्हात बाहेर गेला आणि उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, लक्षात ठेवा, तर तुमचा चेहरा खूप काळवंडलेला दिसतो. आणि काळवंडलेला चेहरा असल्यामुळं तुम्हाला प्रश्न पडतो की एवढं मी अगदी सनस्क्रीन लावून गेलो होतो तरी सुद्धा माझा चेहरा डल कसा झाला. तर असं बाहेरून उन्हातून आल्यानंतर तुम्ही कोणता फेस वॉश, घरगुती फेस वॉश वापरायचं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगतोय की जेणेकरून याचा कोणताही साईड इफेक्ट्स होणार नाही. साधा सोपा फेस वॉश आहे, अतिशय उत्कृष्ट. तुम्हाला याच्यामुळं तुमची त्वचा पूर्णपणे थंड पडणार. काळवंडलेला जो भाग आहे, लक्षात ठेवा, तो काळवंडलेला भाग तुमचा पूर्णपणे कमी होणार. काय करायचं, बाहेरून आलं की एका काकडीचा किंवा 2 काकडी छोट्या जर असतील तर, ती आपली पांढरी काकडी असू द्या किंवा हिरवी काकडी असू द्या, त्या काकडीचा अर्धा ग्लास रस काढायचा आणि त्या रसामध्ये फक्त 3 चमचे ब्रह्मा विष्णू महेश, मी 3 सांगत असतो नेहमी, लक्षात ठेवा, हे 3 चमचे बेसन पीठ मिसळायचं आणि ते हलवायचं. त्यातल्या त्यात काकडी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली असेल तर मग तर सोन्याहून पिवळं. आणि तो थंड फेस पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती बाहेरून आल्या चेहऱ्यावरती तो लावायचा पूर्णपणे. जेवढा भाग तुमचा काळवंडलेला दिसतो सर्व चेहऱ्यावरती, फक्त डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही आणि शांत पडून राहायचं. इतकी मस्त झोप लागते, लक्षात ठेवा. असा फेस वॉश लावून जरी झोपला तुम्ही, अतिशय चांगली झोप लागते. आणि जर झोपायचं नसेल तुम्हाला तर एक अर्धाभर तास चेहऱ्यावरती ठेवायचा पूर्णपणे. इथं डार्क सर्कल वगैरे जे असतात डोळ्याच्या खाली, ते डार्क सर्कल आणखीन उन्हामध्ये गेल्यामुळे डार्क केलेले असतात. आणि हा जर फेस वॉश तुम्ही लावला उन्हातून बाहेरून आल्या आणि एक अर्ध्या पाऊण तासांनी, मी सांगतो तो स्क्रब जर तुम्ही वापरला आणि चेहरा स्वच्छ धुवायचा, लक्षात ठेवा. आणि स्क्रब हा तयारच करून ठेवायचा, साधा सोपा स्क्रब आहे. चेहरा स्वच्छ धुवायचा, त्या अगोदरचा फेस वॉश लावलेला. स्क्रब आठवड्यातून 2 वेळा लावायचा. त्याच वेळेला लावावं असं काही नाही. सायंकाळच्या वेळेला 3 गोष्टी मी सांगणार आहे या स्क्रबमध्ये. 1, 3 चमचे दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि 1 चमचा मध टाकायचं. चांगलं ते एकत्रित मिक्सअप करायचं एका पात्रामध्ये. आणि सायंकाळी 6-6:30च्या पुढे, आठवड्यातून 2च वेळा, स्क्रब हा आठवड्यातून 2 वेळाच करायचा. नॅचरल स्क्रब आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पैसे न घालवता घरच्या घरी करता येणारा स्क्रब आहे. आणि हा लावायचा
एक 10 ते 15 मिनटं थांबायचं आणि पुन्हा जसा वाळेल तसा तो पूर्णपणे स्क्रब असं अगोदर लावताना तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज लावायचंच आहे. त्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर असणारे मुरूम म्हणजे फुटकुळ्या, आलं का लक्षात, पिंपल्स, त्यानंतर डेड स्किन किंवा त्वचाशी हे झालेली असते, डेड झालेली असते, ती डेड स्किन त्या स्क्रब बरोबर असं उलट्या हाताने असं चोळायचं, पुन्हा खाली चोळायचं. लोळ्या पडतात खाली, ध्यानात आलं का तुमची. जे दररोज नाही मात्र करायचं. आठवड्यातून किती वेळा सांगितलं मी, 2च दिवस आठवड्यातून करायचे. कोणतेही 2 दिवस, मध्ये एक गॅप द्यायचा 2-3 दिवस आणि त्या पद्धतीनं करायचं. उन्हाळ्यामध्ये करा, पावसाळ्यामध्ये करा, तुम्हाला हे इतकं थंड आणि फ्रेश वाटेल. लोक विचारतील की तुम्ही कुठनं काय लावता, तुम्ही चेहऱ्यासाठी काय लावता. मी नैसर्गिक सोडून चेहऱ्याला काही लावत. बघा 67 वर्ष वय, चेहरा पहा तुम्ही, कधी पहा. आता रात्रीच्या 2 वाजले आणि या वेळेला मी व्हिडिओ तयार करतो. बाळा दिवसभर काय झोपलेलो नव्हतो मी, आलं का लक्षात. हे दररोजचं माझं रुटीन आहे. सायंकाळच्या वेळेला व्हिडिओ, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी मला वेळ नसतो. बाहेर कुत्रं गुप्त म्हणजे लक्षात येईल तुमच्या की सायंकाळ आहे, रात्र झालेली. आणि हे जर तुम्ही केलं रेग्युलरली, 1 महिनाभर केलं, तर ऋतू कोणताही असू द्या, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती हे लावल्यामुळं किती फरक वाटतोय तो पहा. ऋतू कोणताही असू द्या म्हणून सांगतो, फक्त अति थंडीचे दिवस सोडायचे आणि पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये हा स्क्रब आणि हा फेस वॉश किंवा फेस पॅक तुम्ही अगदी बिनधास्तपणे वापरू शकता. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.